अनेकदा पालक अशी तक्रार करताना आढळतात की त्यांची मुलं अजिबात स्वस्थ बसत नाहीत. सतत गडबड करतात. कॉन्सन्ट्रेशन नसतं, सांगितलेलं लक्षात राहत नाही, एक काम धड पूर्ण करत नाही. अशा वेळी आमचा मुलगा फारच त्रास देतो, मस्तीखोर किंवा हूड आहे असं म्हणत त्याला रागवू नये, किंवा त्याला एडीएचडी आहे असं म्हणत सेल्फ डायग्नोज सुद्धा करू नये. एडीएचडी, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता. ह्याच्या नावातच त्याचं वर्णन आहे, जो केवळ लहान मुलातच नव्हे तर प्रौढांमध्येही दिसणारा प्रकार आहे. नमस्कार. सायकोलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सेलर आणि सायकोलॉजिस्ट आहे, आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. एडीएचडी एक ओव्हर डायग्नोस्ड आणि अंडर डायग्नोस्ड स्थिती. ओव्हर डायग्नोस्ड इन चिल्ड्रन बाय फ्रस्ट्रेटेड पेरेंट्स और टीचर्स. आणि ह्याचा स्वभावच असा आहे, म्हणून काही लक्षणं निकालात काढल्यानं अंडर डायग्नोस्ड इन अडल्ट्स. म्हणजे हा तर एक विरोधाभासच आहे, कारण एडीएचडी लक्षणं वयाच्या साधारण 3 ते 6 वर्षात आढळतात, आणि ज्या प्रौढांमध्ये अशी स्थिती आढळते त्यांना लहानपणी एडीएचडी असतोच. फक्त वयासोबत लक्षणं बदलत जातात. एडीएचडीने ग्रस्त असणाऱ्या मंडळींचं आयुष्य उत्तम आणि सामान्य असलं तरीही अजिबात सोपं नसतं, कारण त्यामुळे उद्भवणाऱ्या लक्षणांचा शालेय जीवनामध्ये तसाच कामाच्या ठिकाणी कामगिरीवर खूप परिणाम होतो, आणि त्यांना स्वतःसोबतही सतत झगडावं लागतं. एडीएचडी का होतो याचं स्पष्ट कारण अजूनही नक्की माहीत नाही, तरीही अनुवंशिकता, मेंदूच्या संरचनेमध्ये बिघाड, किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, कमी असलेलं जन्मवजन, आईनी बाळ गर्भावस्थेत असताना केलेली व्यसनं इत्यादीपैकी एक किंवा अजूनही अनेक कारणं असू शकतात. काहीही असलं तरी मात्र एडीएचडी होण्याचं, म्हणजे ते डायग्नोस होण्याचं प्रमाण मात्र सध्या अतिशय वाढतं आहे. 2023 मध्ये झालेल्या एका संशोधनामध्ये प्राथमिक शाळेतल्या मुलांमध्ये एडीएचडीचं प्रमाण जवळजवळ 11.3% असल्याचं आढळून आलंय. म्हणजे जर 50 विद्यार्थ्यांचा वर्ग असेल तर किमान त्याच्यात 5 ते 6 मुलं असू शकतात. त्यामुळे शिक्षकांना देखील याची पुरेशी जागरूकता असणं गरजेचं आहे. पण हे आहे काय नेमकं प्रकरण? तर सगळ्यात पहिले एक गोष्ट समजून घ्यायला हवी, की एडीएचडी हा डिसऑर्डर आहे, डिसीज नाही. डिसऑर्डर म्हणजे काही लक्षणांचा एक समूह जो व्यक्तीच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणतो. पण तसं का होतं ह्याची सगळी कारणं स्पष्ट नसतात. तर डिसीज म्हणजे रोग किंवा आजार, जी काही स्पष्ट झालेल्या कारणांमुळे निर्माण झालेली वैद्यकीय स्थिती असते, ज्यावर शक्यतो उपचार करता येतात. मग साहजिकच डिसऑर्डरवरती परफेक्ट उपचार नाहीत. त्यामुळे डिसऑर्डर बरं करणं हे कठीणच आहे. त्यामुळे त्याच्या सोबत जगणं शिकावं लागतं. एडीएचडी या डिसऑर्डरमध्ये दिसणारी लक्षणं प्रामुख्याने 3 प्रकारात मोडतात, जी लहान मुलांमध्ये जास्त दिसतात. एक म्हणजे अवधान अस्थिरता, लॅक ऑफ अटेन्शन, अतिक्रियाशीलता, हायपर ऍक्टिव्हिटी, आणि आवेगशीलता म्हणजे इम्पल्सिव्हिटी. अवधान अस्थिरतेमध्ये एकाग्रतेचा अभाव असल्याने त्यांचं सारखं नवीन ठिकाणी लक्ष जात असतं, आणि मग बरेचदा महत्वाच्या सूचनांकडे त्यांना लक्ष असं एकसारखं देता येत नाही. मग खूप छोट्या छोट्या चुका करणं, त्यांच्यावर सोपवलेली कामं सलगतेने करता न येणं, दुसऱ्याशी बोलत असताना असं दुसरीकडे झोन आउट होणं इत्यादी वर्तन दिसतं. लक्ष देता येत नसल्याने गोष्टी लक्षात पण राहत नाहीत. मग त्या विसराळूपणामुळे छोटी छोटी कामं पूर्ण करण्यात पंचाईत होते. लक्ष देणं आणि लक्षात ठेवणं या दोन्ही गोष्टींसाठी त्यांना स्ट्रगल करावा लागत असल्याने वह्या, पुस्तकं, चष्मा, पेन, पाकीट, मोबाईल, किल्ल्या इत्यादी गोष्टी हरवण्याच्या तक्रारी या व्यक्ती सततच करत असतात. याशिवाय वेळेचं भान नसणं, बहुतेक वेळेला उशीरच होणं किंवा चिडचिड होणं, मूड स्विंग्स होणं, ही देखील एडीएचडीची बऱ्यापैकी कॉमन लक्षणं आहेत. सारखं नवीन गोष्टींनी ते उद्दीपित होत असल्याने या लोकांना व्यवस्थितपणे एकच काम असं सलग करता नाही येत. त्यामुळे ऑर्गनाइजपणा पण नसतो. आणि ह्या अशा अस्थिरतेमुळे चिकाटीने एखादा छंद जोपासणं पण यांना जमत नाही. एकाग्रतेच्या अभावामुळे पटकन कंटाळा येतो. त्यामुळे सारखं बोर होतंय असा दोषा ही मुलं पालकांकडे लावत असतात.
त्यामुळे यांचं मनोरंजन कसं करावं हा एक खूप मोठा प्रश्न पालकांना असतो. मग बराच वेळ चालणारं भाषण किंवा वर्गातलं लेक्चर किंवा इतर जे कोणी असे खूप वेळ बोलत असतील ते त्यांना आवडत नाही. कारण त्यांना तेवढं लक्ष कॉन्सन्ट्रेट करताच नाहीये. मग एखादं दीर्घ काम किंवा वेळखाऊ काम ह्या लोकांना कंटाळवाणं वाटतं आणि मग त्यांची अस्वस्थता वाढायला लागते आणि मग ते क्रियाशील जास्त होऊ लागतात. तेव्हा अतिक्रियाशीलता हा ADHDचा दुसरा एक महत्वाचा सिम्प्टम आहे. यात एका जागी स्वस्थ न बसणं, सतत चुळबुळ करत राहणं, बसल्या जागी पायच हलवणं किंवा बैठे खेळ खेळण्याचा कंटाळा येणं, सतत बडबड करणं इत्यादी लक्षणं दिसतात. खेळताना किंवा रांगेमध्ये किंवा बोलताना पण आपली पाळी येण्याची वाट बघणं यांना जरा अवघडच जातं. त्यामुळे लहान मुलं अशा वेळेस त्यांच्या वयाला शोभेल असं इकडून-तिकडे पळत असतात, तर प्रौढ मंडळी मात्र अस्वस्थ होतात. मग सतत पेनशी, शर्टच्या बटनांशी असं खेळत राहणं किंवा म्हणजे ओव्हरऑल एक रेस्टलेसपणा त्यांच्या वागण्यामध्ये असल्याचं दिसतं. म्हणजे अस्थिरता खूप असते. तिसरं लक्षण म्हणजे आवेगशीलता, इम्पल्सिव्हनेस. त्यामुळे म्हणजे पेशन्स कमी असतो. म्हणून मग हे लोक संभाषणामध्ये इतरांचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच आपलं बोलणं पुढे ठेवतात. म्हणजे ते पूर्ण दुसऱ्याचं करू देत नाहीत. दुसऱ्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच आपण उत्तर देणं किंवा त्याचं वाक्य पूर्ण करणं, फारसा पुढचा विचार न करता निर्णय घेणं असंही दिसतं. ADHDमध्ये लक्षणांच्या तीव्रतेनुसार माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर अशा या 3 श्रेणी आढळतात. मग हा ADHD मुलगा किंवा ही व्यक्ती असं जरी एखाद्याला लेबल करणं चूक असलं, तरीही जर ADHD असलेल्या मुलाच्या पालकांना आणि शिक्षकांना जर याच्याबद्दल माहिती असेल, तर आपलं मूल असं का वागतंय हे त्यांना कळेल आणि त्यामुळे म्हणजे आणि शिक्षकांना पण विद्यार्थी असं का करतोय हे त्यांच्या लक्षात येईल आणि मग त्याला पडणारा ओरडा किंवा त्याला केली जाणारी शिक्षा किंवा त्याच्याकडून केली जाणारी अपेक्षा ADHD नसलेल्या इतर मुलांसोबत होणारी त्याची तुलना हे बऱ्यापैकी आटोक्यात येईल. म्हणजे आपलं मूल हे जे काही वागतंय ते असं मुद्दाम वागत नाही, आगाऊ आहे, उद्धट आहे असं नाही. एवढं जरी त्याच्या पालकांना कळलं किंवा शिक्षकांना कळलं, तरी त्याच्याबद्दल वाटणारा त्रागा हा कमी होऊ शकतो. मग आहे ती परिस्थिती स्वीकारून आता पुढे काय करायचं हे पण ठरवता येतं. आणि असं रिअलायझेशन झाल्याचा म्हणजे पालकांना आणि शिक्षकांना एक खूप मोठा फायदा मुलांना होतो, की पालकांच्या किंवा शिक्षकांच्या ज्या काही त्यांच्यासोबतच्या रिएक्शन्स असतात किंवा ट्रीटमेंट असते, त्यामुळे त्या मुलाचा आत्मसन्मान कमी होत नाही. कारण आपण विचित्र वागतो, पालकांना बाहेर लाजिरवाणं वाटेल असं वागतो, त्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, आपण मार खाण्याच्या लायकीचे आहोत, आपण चांगले नाही, असा निष्कर्ष एरवी जो मुलांच्या मनात काढला जाईल, तो काढला जाणार नाही. पण यावर जर कायमस्वरूपी असा उपचार नसेल, तर मग काय करणार? सामान्य, आनंदी, यशस्वी आयुष्य जगता येणार नाही का? तसं नाही. तर लक्षणांच्या तीव्रतेनुसार औषधोपचार करून मानसोपचाराच्या मदतीने यावर नक्कीच मात करता येते. पण घरच्या घरीच या मुलांना आणि मोठ्यांना पण करता येण्याजोग्या काही बाबी आहेतच. त्यात सर्वप्रथम स्वतःची सामान्य म्हणजे ADHD नसणाऱ्या लोकांसोबत तुलना करणं बंद करायचं. कारण त्यामुळेच आपण कमी आहो आणि आपण वेगळे आहो हे वाटत राहतं. मग या ADHDमुळे जी लक्षणं दिसतायत त्यांना आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला ऑर्गनाइज्ड राहण्यासाठी, वेळेचं भान ठेवण्यासाठी, डेडलाईन्स आपल्याला हातून चुकू नये असं होण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावे लागणार आहे, याचा स्वीकार करावा लागतो. मग टू डू लिस्ट म्हणजे काम करण्याची यादी तयार करणं, रिमाइंडर्स लावणं, खूप विविध ॲप्स वापरून जितकी शिस्त आणता येईल तेवढी आणण्याचा प्रयत्न करणं. वाढत्या तंत्रज्ञानाचा खूप छान वापर ADHD वाले करू शकतात आणि खास ADHD वाल्यांसाठी खूप ॲप्स किंवा खूप तंत्रज्ञान अवेलेबल आहे पण. जोडीला एकूणच अँक्झायटी कमी करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी MEST म्हणजे मेडिटेशन, एक्सरसाइज, स्लीप, डाएट या चतुसूत्रीचा अवलंब करणं अंगवळणी पडलं पाहिजे. म्हणजे रोज निर्माण होणारा ADHDमुळे मेस कमी करायचा असेल, तर या मेस्ट तंत्राचा वापर करावा लागेल. मग काय? तर प्राणायाम किंवा सजगता ध्यान. जोडीला हार्ट रेट वाढेल असा व्यायाम, शांत सलग झोप आणि बॅलन्स डाएट. म्हणजे ADHD वाल्यांनी झोप आणि डाएट ह्याचं हायजीन पाळणं खूप महत्वाचं आहे.
पण हेही तितकंच महत्वाचं आहे, की ADHD असणारी व्यक्ती जेव्हा तिच्या परीने प्रयत्न करत असते, तेव्हा घरच्यांनीही तिला आधार द्यायला हवा. घरचं वातावरण सकारात्मक राहिल्यावर भर दिला पाहिजे. मग त्यासाठी कुटुंबियांचं पण समुपदेशन गरजेचं आहे. त्यामुळे असं पालकांना जेरीस आणणारं वर्तन तो मुद्दाम करत नाही. त्यामुळे त्याला शिक्षा करून चालणार नाही, हे कायम लक्षात ठेवावं लागतं. केवळ मुलाच्या घरचेच नव्हे, तर आजूबाजूचे नातेवाईक किंवा शेजारी बरेचदा आईचं लक्ष नाही, तिला नोकरीमुळे वेळ मिळत नाही, मग मुलाला कसं वागवावं हे पालकांनी शिकवलंच नाही, असं म्हणतात. तेव्हा त्या आईला आणि पालकांना गिल्ट ट्रॅपमध्ये हे नातेवाईक जे आणतात त्यांनी पण विचार करायला हवा. पण त्यांनी जरी अशा कमेंट्स केल्या, तरी पालकांनी आणि त्या मुलांनी ह्या कमेंट्स पर्सनली न घेणं पण आवश्यक आहे. ADHDमध्ये पालक म्हणजे पेशन्स हे समीकरण अधिकच महत्वाचं असतं. अर्थात मुलं असं मुद्दाम वागत नसले तरीही पालक कधीतरी थकतातच, कंटाळतातच. कारण त्यांनाही त्यांचे व्याप असतात. अशा वेळी दोन्ही पालकांनी एकमेकांसोबत सामंजस्याने वागणं, दोषारोप न करणं, एकमेकांना साथ देत मदत करणं अपेक्षित आहे. आणि मग त्यासाठी लागली तर समुपदेशनाची मदत आहेच. मुलाला जास्तीत जास्त प्रेम देत, त्याचा आत्मविश्वास कमी होणार नाही ह्याची काळजी घेत, त्याच्या छोट्या-छोट्या कामगिरीचं, यशाचं लाडवून ठेवत नाही, तर यथोचित कौतुक करत, स्वयंशिस्त, स्वावलंबन इत्यादी बाबींवर भर देत, "तू जसा आहेस तसा आम्हाला आवडतो, तसा आम्हाला हवा आहेस," असा संदेश त्या मुलाकडे जायला हवा. मग ADHD असलेल्या लोकांचं कशामुळे बिनसतं, कशामुळे वाद होतात, याचाही थोडा अभ्यास करायला पाहिजे. ADHD असलेल्या मुलाला इतरांपेक्षा अवाजवी महत्त्व, इतरांपेक्षा म्हणजे इतर भावंडांपेक्षा अवाजवी महत्त्व किंवा सहानुभूती तर मिळत नाही यांना, इत्यादी बाबी बघाव्या लागतात. त्यांचं दैनंदिन वेळापत्रक फारसं बदलणार नाही याची काळजी घेत, मोठमोठाली वाक्य न बोलता त्याला समजतील अशी छोटी वाक्य वापरत, किती वेळा सांगायचं लक्षात राहत नाही का? असं न म्हणता रोजच्या बाबींची यादी करून ती चेकलिस्ट करणं, ती लावून ठेवणं, कमीत कमी शब्द वापरत सूचना देणं. ADHD बद्दल माहिती कळल्यानंतर पालकांनी आणि शिक्षकांनी, की त्याचं असं हे वागणं, हे काहीतरी त्याच्या मेंदूमधील गडबडलेल्या वायरिंगमुळे किंवा काहीतरी केमिकल लोचा असल्यामुळे आहे, हे जरी लक्षात घेतलं आणि त्याची तुलना इतर सामान्य मुलांसोबत न करता त्याला त्याच्या पद्धतीने प्रगती करू दिली, एवढं जरी समजलं ना, तरी आजचा एपिसोड सार्थकी लागला असं मी म्हणेन. पटतंय? कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. पण आजचा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.